नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे रविवार, तर उद्या आहे कामिका एकादशी. आता ही जी एकादशी आहे, तर ही एकादशी झाल्यानंतर लगेचच आषाढ अमावस्या चालू होणार आहे, म्हणजेच की श्रावण महिना चालू होणार आहे. त्यामुळे आपण या एकादशीला जे आपण काही सेवा उपाय करत असतो, तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आता कोणत्याही एकादशीला आपण सेवा उपाय करतच असतो. असे नाही की फक्त आपण एकादशीचा उपवास करायचा आहे आणि काही सेवा उपाय करणे गरजेचे नाही. एकादशीचा उपवास करण्याबरोबरच आपल्याला सेवा पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायचं आहे. कारण की सगळ्यांना तर माहितीच आहे, पिंपळाच्या वृक्षामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग आपल्याकडून एकादशीच्या दिवशी सगळ्या देवांच्या सेवा घडत असतात. कारण की दररोज आपल्याला सगळ्या देवांच्या सेवा म्हणा, नामस्मरण म्हणा करणं शक्य होत नाही. त्यामुळे असे जे विशेष दिवस असतात, तर एकादशी, अमावस्या, पौर्णिमा असेल, तर त्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली, तर आपल्या आयुष्यातील संकटे जे आहेत तर ते दूर होत असतात. आपल्या घरातील दारिद्र्य जाऊन घरामध्ये पैसा येत असतो. आपण बऱ्याच वेळा विचार करत असतो की आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते, खूप मेहनत घेते, पण त्या मेहनतीचं म्हणा किंवा त्या कष्टाचं फळ पाहिजे तसं मिळत नसतं. त्यावेळेस आपल्या घरामध्ये काही दोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता एकादशी कोणतीही असेल, तर आपण एकादशीचा उपवास नाही केला तरीही चालेल, हरकत नाही. पण अशा ज्या सेवा आहेत तर त्या सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपली एखादी इच्छा आहे, खूप दिवस झाला आपण प्रयत्न करतोय, ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपण एकादशीला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी आता तुळशीपत्र जे आहे तर एकादशीच्या दिवशी तोडले जात नाही, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, खाली एखादं पडलेलं तुळशीपत्र तुम्ही घेऊ शकता. कारण की तुळशीपत्र जे आहे तर ते तुळशीच्या झाडापासून खाली पडल्यानंतर ते पुढील 25 दिवस शिळे होत नाही. ज्या प्रकारे आपण फूल तोडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शिळे होतं, तसं मग तुळशीपत्र जे आहेत तर ते शिळे होत नाही. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे की तुळशीपत्र खाली पडलेलं घेऊन, आता बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडे, तर मग बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, किंवा मग स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला पण तुम्ही अभिषेक घालू शकता. एका तामण्यात घ्यायचं आहे, दूध असेल, दही असेल किंवा पाणी असेल, तर याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुळशीपत्र जे आहे तर ते बाळकृष्णांना म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ यांना अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे. आता पिवळा रंग हा भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे, हे तर माहितीच आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि हा जो मंत्र आहे तर तो भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय मंत्र आहे. त्याचबरोबर मग आपल्याला फळं अर्पण करायचं आहे. आता तुमच्याकडे कोणतंही एखादं फळ असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला एक दिवा जो आहे तर तो एक दिवा लावायचा आहे. त्यासाठी एखादी पणती घ्यायचा आहे तुम्ही, किंवा तुमच्या घरातील एखादा दिवा घेऊ शकता. आणि एक तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, आणि माता लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून यासाठी पण आपल्याला तुळशीपत्रावरती हळद टाकायची आहे. नंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आता बरेच वेळा काय होतं की विष्णू सहस्त्रनाम पूर्णपणे सगळ्यांना माहिती नसतं. ज्यावेळेस तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता, म्हणजे विष्णू सहस्त्रनाम पूर्णपणे म्हटले जातं. आता विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय, यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख असतो. ज्यावेळेस आपल्याकडून विष्णू सहस्त्रनाम आपल्याकडून पठण होईल, त्यावेळेस मग आपल्या तोंडून भगवान विष्णूंचं नामस्मरण होत असतं. आता विष्णू सहस्त्रनाम म्हणून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा भगवान विष्णूंना सांगायचं आहे. आणि त्यानंतर जे तुळशीपत्र आहे तर ते तुळशीपत्र आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर भगवान विष्णूंना जी फुले वगैरे आपण अर्पण केली आहेत तर ती आपल्याला काय करायचं आहे, नंतर आरती करायचं आहे. तर ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा आपण प्रत्येक एकादशीला जरी तुम्ही या सेवा केलात तर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होत असतात. घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत असते. ज्याप्रमाणे आता या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहेत. म्हणजेच की भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे, आणि आपण एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र
भगवान विष्णूंना अर्पण केले, त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करून अशा ज्या पण काही सेवा नामस्मरण जर आपण केले तर आपल्या घरातील दारिद्र्य जाऊन घरामध्ये पैसा हा येत असतो. अशाच पद्धतीचा एक जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता पिंपळाच्या झाडाला जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत तर ती कधी अर्पण करायचं आहे की सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे आणि स्नान करून घ्यायचं आहे. गाईचं दूध घ्यायचं आहे, तीळ घ्यायचं आहे आणि चंदन घ्यायचं आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. आता यापैकी तुमच्याकडे एखादी जरी वस्तू असेल तर ती तुम्ही टाकू शकता. दूध नसेल, तीळ नसेल किंवा चंदन नसेल यापैकी कोणतीही एखादी वस्तू टाकू शकता. आणि यामध्ये पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तांब्याभर जे पाणी आहे तर ते घेऊन जिथे कुठे पिंपळाचा वृक्ष असेल तिथे जायचं आहे. तुमच्या घराच्या जवळपास असेल किंवा लांब असेल तर तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, फूल घ्यायचं आहे आपल्याला एखादं आणि फूल म्हणजेच की जे पाणी घेतलं आहे तांब्या भरून ते पाणी अगोदर आपल्याला अर्पण करायचं आहे. तर पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तर हा विष्णूंचा मंत्र आहे. हा मंत्र म्हणत आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. नंतर मग सोबत जात असताना आपल्याला एक दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जो आपण मंत्र म्हटला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तिथे थोडा वेळ बसून आपल्याला 108 वेळा तुम्ही म्हणू शकता. तुमची जी पण काही इच्छा आहे तर ती पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतरच मग आपल्याला आपली इच्छा सांगायचं आहे. आता इच्छा सांगत असताना पिंपळाच्या झाडाच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि मनोभावे तुमची जी इच्छा आहे, घरामध्ये दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये कोणतं एखादं संकट येत असेल किंवा एखादी गोष्ट आहे की ती खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा घरातील एखादं काम आहे ते खूप दिवस झालं रखडलेलं आहे, जे पण काय असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे. ज्यावेळेस आपण पिंपळाच्या वृक्षाच्या खोडावरती डोकं ठेवून आपली इच्छा सांगत असतो त्यावेळेस मग साक्षात सगळ्या देवी देवतांना आपली इच्छा सांगत असतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी जर आपण या वस्तू अर्पण केल्या आणि अशा पद्धतीचा उपाय सेवा केल्या तर आपल्या घरातील दारिद्र्य जाऊन घरामध्ये पैसा हा येत असतो. पण पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वी करू नये असे म्हटले जाते, कारण की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, पूजा जी आहे तर ती सूर्योदयापूर्वी कधीच करायची नाही. त्याचबरोबर कारण की गरिबीचे जे प्रतीक आहे तर ते पिंपळाच्या झाडाला मानले जाते, त्यामुळे सूर्योदयापूर्वी पूजा करू नये. त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी असा जर आपण उपाय केला तर आपल्या घरातील संकटे दूर होत असतात. आता तुमच्या घरामध्ये पण दारिद्र्य असेल, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, घरावरती एखादं संकट आहे की ते सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरामध्ये येत असेल तर त्यासाठी तुम्ही पण एकादशीच्या दिवशी जरी उपवास नाही केला तरी हरकत नाही, पण हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही. घरामध्ये जर सुतक असेल तर त्यावेळेस घरातील इतरही कोणत्या व्यक्तींना हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही पुढील जी एकादशी येईल त्यावेळेस हा उपाय केला तरीही चालेल. तुम्हाला आता माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.